ए पाठीमागे जरा आवाज नाही आला पाहिजे. जरा 2 मिनिटं जरा ऐकून घ्यायचं. आजच्या हा प्रभात फेरी प्रसंगी आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरपाडा येथे उपस्थित झालेलो आहोत. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातील पाड्यातील सर्व जे व्यक्ती आहेत, माणसं आहेत, ती जमलेले आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक, त्यांचे सहशिक्षक, आपल्या ग्रामस्थ, सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी यांचं प्रथम स्वागत करून ह्या कार्यक्रमाचं प्रयोजन मी सादर करतो की येत्या 15 नोव्हेंबर 2025 रोजी वीर बिरसा मुंडा त्यांना धरती आबा ही विविध संबोधन संबोधलेले आहेत आणि यांचा जन्म हे बरोबर 150वे जयंती वर्ष असेल किंवा जन्मदिवसाचं वर्ष असेल आणि हे औचित्य साधून भारत सरकारने साधारणपणे 27 योजना ह्या आदिवासी विभागामध्ये राबवण्यासाठीच ही सुरुवात केलेली आहे. ही जनजागृती व्हावी सर्व, म्हणजे साधारणपणे ह्या 2 महिन्यामध्ये जनजागृती व्हावी. ज्या विविध योजना आहेत त्या योजनेचा लाभ घ्यावा आणि जे वीर पुरुष आहेत आदिवासी समाजामध्ये जन्माला आलेली, जे भगवान बिरसा मुंडा सारखे असतील, तंट्या भील असतील, राणी झलकारी देवी असतील, नागा कातकरी असतील किंवा आपल्या भागामधील राघोजी भांगरे असतील, ही जी व्यक्ती दडून राहिलेली होती इतिहासामधली, ही आपल्याला सर्व जगासमोर, आपल्या भारतासमोर यावी, ह्याच्यासाठी आपला राष्ट्रीय जागतिक आदिवासी जनजाती गौरव दिन हा 15 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. ह्याच्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये 13, 14 आणि 15 ह्या दिवशी नागपूरला आपली उपराजधानी आहे आणि तिथे मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ज्याला जायचं असेल तिथं अवश्य जाऊन ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आम्ही आमच्या ह्या शाळेच्या वतीने जी प्रभात फेरी, मुलं देखील ह्या कार्यक्रमामध्ये खूप उत्सुक असतात. तेवढ्यात लेझिमवाले असतील, मागे चेअर्स गर्ल म्हणता येईल, तिथे तेवढे उत्स्फूर्तपणे ह्याच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी सर्वांचं ह्या प्रभात फेरी प्रसंगी उपस्थित झालेल्या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि आजचा हे संबोधन संपवतो. धन्यवाद. बिरसा मुंडा की बिरसा मुंडा की जनजाती गौरव दिनाचा